हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे युलर्स इक्वेशन. तो युलर्स इक्वेशनचं डेरिव्हेशन स्टार्ट करण्याआधी आपण काही बेसिक गोष्टी बघूया. तो सर्वात आधी आपण बघणार फ्लुइड डायनॅमिक्स. सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, फ्लुइड डायनॅमिक्स इज द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन विथ कन्सिडरिंग द फोर्सेस अँड एनर्जी कॉजिंग सच मोशन. म्हणजेच फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करतो. सो फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करतो. त्याचबरोबर आपण फ्लुइड कायनेमॅटिक्स पण बघितलं होतं, त्यामध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करत नव्हतो. म्हणजे फ्लुइड कायनेमॅटिक्स इज द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस अँड एनर्जी कॉजिंग सच मोशन. ओके, सो नाव आपण फ्लुइड डायनॅमिक्सचा स्टडी करणार आहे. सो यामध्ये आपण फोर्सेस कन्सिडर करणार आहे. सो फोर्सेस कन्सिडर करणार आहे, बट कोणते फोर्सेस? सो त्यामध्ये फर्स्ट ग्रॅव्हिटी फोर्स म्हणजेच FG, gravity force. This is due to weight of fluid. Gravity force due to weight of fluid. Second, pressure force FP. Pressure force FP. This is due to pressure gradient. Pressure gradient. Okay. Nandar third, viscous force FV. Viscous force. This is due to viscous property of fluid. Viscous property. Viscous property of fluid. Nandar fourth, turbulent flow force FT. Turbulent force. This is due to turbulence of flow. This is due to turbulence of flow. And last म्हणजेच FC, compressible force. This is due to elastic property of fluid. Elastic property of fluid. Okay, so fluid dynamics is the study of fluid in motion with considering the forces. आणि ते forces म्हणजेच gravity force due to weight, नंतर friction force, pressure force due to pressure gradient, नंतर viscous force due to viscous property of fluid, नंतर turbulent force due to turbulence of flow, and नंतर compressible force due to elastic property of fluid. Okay, सो आता जेव्हा फ्लुइडचा फ्लो हा टर्ब्युलंट असणार, टर्ब्युलंट. ओके, सो इथं रेनॉल्ड्स इक्वेशन यूज होणार. रेनॉल्ड्स इक्वेशन. ओके, जेव्हा फ्लो विस्कस असणार, विस्कस, तर इथं नाव्हियर स्टोक्स इक्वेशन, नाव्हियर स्टोक्स इक्वेशन यूज होणार. आणि जेव्हा फ्लुइड आयडियल फ्लुइडचा स्टडी केला जाईल, आयडियल फ्लुइड, तेव्हा युलर्स इक्वेशन यूज होणार. ओके, सो टर्ब्युलंट फ्लो असला तर रेनॉल्ड्स इक्वेशन, विस्कस फ्लो असला तर नाव्हियर स्टोक इक्वेशन, आणि आयडियल फ्लुइड असलं तर युलर्स इक्वेशन. ओके, सो आता आपण इथं fluid dynamics is the study of fluid in motion with considering the forces causing such motion. आणि ते फोर्सेस कोणते कोणते असतात ते पण बघितलं. FG म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्स, प्रेशर फोर्स, विस्कस फोर्स, टर्ब्युलंट फोर्स आणि कॉम्प्रेसिबल फोर्स. सो यावरून आपण असं म्हणू शकतो, नेट फोर्स इक्वल्स टू, आपण असं म्हणू शकतो, नेट फोर्स इक्वल्स टू FG प्लस FP प्लस FV प्लस FT प्लस FC, सर्वांची टोटल. ओके, सो नेट फोर्स इक्वल्स टू FG प्लस FP, FV, FT प्लस FC. ओके, सो जर आपण कॉम्प्रेसिबल फोर्स जर निग्लेक्ट केला तर आपल्याला नेट फोर्स इक्वल्स टू काय मिळणार? FG प्लस FP प्लस FV प्लस FT. ओके, सो ह्या इक्वेशनला म्हणतात रेनॉल्ड्स इक्वेशन. ओके, या इक्वेशनला म्हणतात रेनॉल्ड्स इक्वेशन. यामध्ये आपण कॉम्प्रेसिबल फोर्स निग्लेक्ट करतो. ओके, अँड रेनॉल्ड्स इक्वेशन इज युजफुल इन स्टडी ऑफ टर्ब्युलंट फ्लो. ओके, जर आपण टर्ब्युलंट फोर्स FT पण निग्लेक्ट केला, टर्ब्युलंट फोर्स FT पण निग्लेक्ट केला, तर आपल्याला नेट फोर्स इक्वल्स टू मिळणार FG प्लस FP प्लस FV.
आणि या इक्वेशनला म्हणतात नाव्हियर स्टोक्स इक्वेशन. नाव्हियर स्टोक इक्वेशन अँड नाव्हियर स्टोक इक्वेशन इज युजफुल इन स्टडी ऑफ विस्कस फ्लो. ओके. आणि आपण जर विस्कस फोर्स एफ पी पण निग्लेक्ट केला तर आपल्याला मिळणार नेट फोर्स इक्वल्स टू एफ जी प्लस एफ पी. आणि या इक्वेशनला म्हणतात युलर्स इक्वेशन. आणि युलर्स इक्वेशन इज युजफुल इन स्टडी ऑफ आयडियल फ्लुइड. ओके. सो आता आपण युलर्स इक्वेशनचं डेरिवेशन बघणार. सो युलर्स इक्वेशन. सो डेरिवेशन स्टार्ट करण्याआधी आपण काही ॲझम्पशन्स, युलर्स इक्वेशनचे काही ॲझम्पशन असतात ते बघून घेऊया. सो फर्स्ट ॲझम्पशन म्हणजेच फ्लो इज स्टेडी. फ्लो इज स्टेडी. फ्लो इज स्टेडी म्हणजेच dv अपॉन dt इक्वल्स टू 0. फ्लो हा स्टेडी राहणार. सेकंड, फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजेच इथं डेन्सिटी रो इक्वल्स टू कॉन्स्टंट राहणार. ओके. सो ह्या प्रॉपर्टी स्टेडी फ्लो, इनकॉम्प्रेसिबल फ्लो हे आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये बघितलंय काय असते. ओके. सो त्यावरून फ्लो इज स्टेडी म्हणजेच dv अपॉन dt इक्वल्स टू 0. फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजे रो इक्वल्स टू कॉन्स्टंट. आणि थर्ड ॲझम्पशन म्हणजे फ्लुइड इज नॉन व्हिस्कस. फ्लुइड इज नॉन व्हिस्कस म्हणजे फ्लुइड इज आयडियल. ओके. सो हे 3 ॲझम्पशन आपण आधी करून घेणार आणि आता आपण डेरिवेशन स्टार्ट करणार या ॲझम्पशनच्या बेसिसवर. ओके. सो इथं आपण एक फ्लुइड एलिमेंट कन्सिडर केलाय सिलेंड्रिकल शेपचा. ओके. सो याची जी हाईट आहे ती आहे ds. इथं आपण हा एक पॉइंट घेतला a आणि हा एक पॉइंट घेतला b. सो या a पॉइंटवर जो फोर्स ऍक्ट होते तो आहे p इंटू da. आपल्याला माहित आहे फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. सो याचा एरिया आहे da, p इंटू da. ओके. सो इथं a पॉइंटवर जो फोर्स ऍक्ट होतोय तो आहे p इंटू da. आणि या b पॉइंटवर जो फोर्स ऍक्ट होतोय तो आहे p प्लस चेंज इन प्रेशर म्हणजेच डेल पी. p प्लस डेल पी इंटू एरिया म्हणजेच da. p प्लस डेल पी इंटू da. ओके. सो नाव या फ्लुइड एलिमेंटचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शननी ग्रॅव्हिटीमुळे ऍक्ट होते ते म्हणजे वेट W इज इक्वल्स टू mg इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे मास इक्वल्स टू असते मास इक्वल्स टू रो इंटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी म्हणजे रो इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे हे ds इंटू एरिया da. सो रो इंटू da इंटू ds इंटू m म्हणजेच डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजेच रो इंटू da इंटू ds इंटू g ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन g. ओके. सो इथं आपल्याला भेटलंय W इज इक्वल्स टू रो इंटू da इंटू ds इंटू g. ओके. आणि ह्या वेटचे दोन कंपोनंट, एक म्हणजेच W cos थिटा आणि हा दुसरा कंपोनंट म्हणजेच W sin थिटा. ओके. क्लिअर. सो नाव ह्या A पॉइंटचं डॅटम पासूनची जी हाईट आहे ती आहे Z1 आणि या B पॉइंटची डॅटम पासूनची जी हाईट आहे ती Z2. ओके. सो यावरून आपल्याला हे डिस्टन्स मिळालंय Z2 मायनस Z1. याला आपण घेऊ dz. ओके. dz. जर आपण हा ट्रँगल जर इथं काढला तर तो असा येणार आणि याचा या वेटचा जो अँगल आहे तो थिटा आणि हे ds आणि हे dz. यावरून आपण असं म्हणू शकतो cos थिटा. cos थिटा म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड इथं dz अपॉन हायपोटेनियस आहे ds. सो dz अपॉन ds यावरून आपण cos थिटा इज इक्वल्स टू dz अपॉन ds काढलंय. ओके. क्लिअर. सो नाव आता आपण असं म्हणू शकतो बाय न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, नेट फोर्स F इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. ओके. सो नेट फोर्स काय P इंटू da सर्वांची टोटल P इंटू da मायनस हा मायनस P प्लस डेल P प्लस डेल P म्हणजेच डॅबा P बाय डॅबा S ds. चेंज इन प्रेशर विथ रिस्पेक्ट टू ds डिस्टन्स इंटू da मायनस हा W इंटू कॉस थिटा मायनस W इंटू कॉस थिटा आणि W इक्वल्स टू असते डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजेच रो इंटू व्हॉल्यूम म्हणजेच dA इंटू
ds into cos theta. ओके, सो झालं. नेट फोर्स इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. मास इज इक्वल्स टू सॉरी W इक्वल्स टू mg आणि m इक्वल्स टू रो इंटू डी इंटू ds इंटू g ओके इंटू cos theta. ओके, सो W नंतर इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. मास mass equals to rho into volume, density into volume. So rho into volume dA into ds into acceleration s direction. S direction है. So acceleration in s direction. Okay. So आता आपण हे solve करणार. यावरून pda minus dabba p by dabba s ds into da. Okay. Minus pda minus p into da minus pda minus dabba p by dabba s ds into da minus rho da ds g cos theta equals to rho da ds into as. ओके, क्लिअर. सो आता हे कॅन्सल. यावरून आपल्याला मिळणार मायनस dabba p बाय dabba s ds into da minus rho da ds g cos theta equals to rho da ds into as. सो यामध्ये आपण बघत आहे DADS. सो DADS जर कॉमन काढला तर आपल्याला मिळणार dabba p by dabba s minus dabba p by dabba s minus rho g cos theta equals to rho into as. ओके, DADS कॅन्सल होऊन जाईल. सो आपल्याला मिळणार मायनस dabba p by dabba s minus rho g cos theta equals to rho into as. ओके, सो आता याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन देणार. ओके, सो नाऊ आपल्याला माहित आहे as इक्वल्स टू dv अपॉन dt, एक्सेलरेशन इज इक्वल्स टू असते dv अपॉन dt. ओके, बट इथं v इक्वल्स टू v इज द फंक्शन ऑफ s and t. Velocity is the function of s and t, distance and time. Okay, so s and t. So जर आपण velocity s घेतलं, s सोबत घेतलं तर ते येणार dv upon ds. ओके, आणि जर t सोबत डिफरन्शिएट केलं तर ते येणार dt अपॉन dv अपॉन dt. ओके, बट इथे आपण ऍझम्पशन मध्ये बघितलंय dv अपॉन dt इक्वल्स टू 0 आहे. ओके, सो dv अपॉन dt इक्वल्स टू 0. सो आपण व्हेलॉसिटीला एकाच फंक्शन सोबत डिफरन्शिएट करणार, ती म्हणजे dv अपॉन ds. ओके, सो इथं dv अपॉन dt आहे, बट आपल्याला dv अपॉन ds पाहिजे. सो यावरून आपण असं लिहू शकतो dv अपॉन dt म्हणजेच dv अपॉन ds इंटू ds अपॉन dt. ओके, सो यावरून हा ds कॅन्सल, सॉरी हा ds कॅन्सल. इथं आपण म्हणजेच यावरून आपल्याला हे dv अपॉन dt मिळणार. सो आपण असं लिहिलं dv अपॉन ds इंटू ds अपॉन dt. ओके, सो ds अपॉन dt आपल्याला माहित आहे, ds अपॉन dt म्हणजेच असते v वेलोसिटी चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो v इंटू dv अपॉन ds असं आपल्याला मिळणार. इथं एक्सेलरेशन इज इक्वल टू v इंटू dv अपॉन ds. ओके, सो आपल्याला मिळालं s इज इक्वल टू v इंटू dv अपॉन ds. सो हे एक्सेलरेशन इक्वल्स टू v इंटू dv अपॉन ds आणि हा cos theta इज इक्वल टू dz अपॉन ds हे आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. सो आपल्याला मिळणार, इथं लिहू आपण. सो आपल्याला मिळणार इक्वेशन 1 मायनस dabba p by dabba s dabba p
बाय डॅ बाय एस मायनस रो जी कॉस थिटा इक्वल्स टू रो इंटू ए एस. ओके, सो आता मायनस डॅबा पी बाय डॅबा एस मायनस रो जी आणि कॉस थिटा म्हणजेच इथं डी झेड अपॉन डी एस इंटू डी झेड अपॉन डी एस इक्वल्स टू रो इंटू ए एस. ए एस म्हणजेच व्ही इंटू डी व्ही अपॉन डी एस. व्ही इंटू डी व्ही अपॉन डी एस. ओके, therefore minus डॅबा पी अपॉन डॅबा एस जर हा ओके मायनस रो जी डी झेड अपॉन डी एस इक्वल्स टू रो व्ही डी व्ही अपॉन डी एस. ओके, सो इथं जर आपण 1 बाय डी एस जर कॉमन काढला तर डी एस कॅन्सल होऊन जाणार. सो इथं आपल्याला मिळणार देअरफोर मायनस डॅबा पी मायनस रो जी डी झेड इक्वल्स टू रो व्ही डी व्ही. ओके, देअरफोर सर्व आपण त्या साईडला नेणार म्हणजेच ते होणार डॅबा पी मायनस रो जी डी झेड सॉरी प्लस रो जी डी झेड प्लस रो व्ही डी व्ही इक्वल्स टू 0. ओके, जर आपण डिवायडेड बाय रो केलं तर आपल्याला येणार देअरफोर डॅबा पी बाय रो प्लस रो रो कॅन्सल होऊन जाईल जी डी झेड प्लस रो रो कॅन्सल होऊन जाईल व्ही डी व्ही इक्वल्स टू 0. ओके, सो इथं आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं यालाच म्हणतात युलर्स इक्वेशन. युलर्स इक्वेशन ऑफ मोशन. ओके, थँक्यू.